स्पष्टीकरण. कोन जमीन व घसरगुंडी यांमध्ये कोन दिसत आहे. शिडी व जमीन यामध्ये कोन झालेला आहे. झाडाचे खोड व फांद्यांमध्ये कोन दिसतात. विजेचा खांब व जमीन यांमध्ये कोन झाला आहे. याप्रमाणे परिसरात आपल्याला ज्या ठिकाणी दोन रेघा जुळलेल्या दिसतात तेथे कोन तयार होतो. काटकोन, लघुकोन, विशाल कोन. खिडकीच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोन दिसतो. पुस्तकाच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोन दिसतो. प्रत्येक घड्याळात 3 वाजता व 9 वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकांशी काटकोन करतात. बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रीच्या दोन पात्यांमध्ये काटकोन आहे. या कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू कमी केलं असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान होत जातो. काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात. कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू वाढवलं असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो. काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला विशाल कोन म्हणतात. काटकोन, लघुकोन, विशाल कोन. वर्तुळ, बांगडी, सायकलचे चाक, बैलगाडीचे चाक. वरील सर्व वस्तू वर्तुळाकार आहेत. वर्तुळ, वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास, जीवा. एक वाटी घ्या. वाटी कागदावर ठेवून वाटीच्या कडेने पेन्सिल फिरवा. वाटी बाजूला काढा. कागदावर मिळणारी आकृती वर्तुळ होय. अशी 2-3 वर्तुळे काढा. वर्तुळाकार कागद कापून घ्या. यातील एक वर्तुळाकार कागद घेऊन त्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घाला. घडीने झालेली रेघ पेन्सिलने गिरवा. ही रेघ म्हणजे वर्तुळाची जीवा होय. आता दुसऱ्या वर्तुळाकार कागदाचे 2 अर्धे भाग होतील अशी घडी घाला. घडीने दाखवलेली रेघ पेन्सिलने गिरवा. ही रेघ म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. वर्तुळाचा व्यास ही सुद्धा वर्तुळाची एक जीवा असते. त्यानंतर कागदाचा पाव भाग होईल अशी आणखी एक घडी घाला. कागदाच्या घड्या उलगडा. मूळचा वर्तुळाकृती कागद दिसेल.
घड्यांनी झालेल्या रेघा पेन्सिलने गिरवा. या रेघा एकमेकींना जिथे मिळतात तो बिंदू म्हणजे वर्तुळ मध्य असतो. वर्तुळाच्या मध्यबिंदूला म हे नाव द्या. वर्तुळावर कोठेही प बिंदू घ्या. पट्टीने म प ही रेघ काढा. म प ही वर्तुळाची त्रिज्या आहे. कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे. एक कागद घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदाच्या साधारण मध्यावर एक बिंदू घ्या. कंपासचे पोलादी टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये योग्य अंतर घ्या. कंपासचे पोलादी टोक घेतलेल्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक फिरवून वर्तुळ काढा. कंपासचे टोक ठेवलेला बिंदू लाल ठिपक्याने दाखवा. आता वर्तुळाकार कागद कापून घेऊन त्याच्या घड्या घालून पूर्वीप्रमाणे 2 व्यास काढा. ते व्यास लाल ठिपक्यावर एकमेकांना मिळतात. म्हणजे लाल ठिपका त्या वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळ मध्य आहे. भौमितिक आकृत्या. शिरोबिंदू व बाजू. आयत. आयताला 4 कडा म्हणजे 4 बाजू असतात. जिथे 2 बाजू मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात. शेजारील आकृतीत अ, ब, क आणि ड हे शिरोबिंदू आहेत. या ठिकाणी बाजू अब, बाजू बक, बाजू कड आणि बाजू अड या आयताच्या बाजू आहेत. आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. आयताचे सर्व कोन काटकोन असतात. आयताला काटकोन चौकोन असेही म्हणतात. चौरस. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात व 4 बाजू असतात. आकृतीत प, म, र आणि स हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत. चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात आणि सर्व कोन काटकोन असतात. त्रिकोण. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू व 3 बाजू असतात. य, र, ल हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. बाजू य र, बाजू र ल आणि बाजू य ल या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. त्रिकोणाला 3 कोन असतात.